नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 9 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की इकडे सायली अजून मधुबनशी बोलत असते. इतक्यातच काय होतं, तिथे अर्जुन आणि कुसुमताई दोघेही येतात. आता सायली म्हणते, तुमच्या दोघांचंही काम इतक्या लवकर झालं का? आता कुसुमताई म्हणतात, काय गं तू असं का विचारतेस? आम्ही दोघं आल्याचा तुला आनंद नाही का झाला तुला? आता सायली काही बोलणार, इतक्यातच अर्जुन म्हणतो, मी आल्याचा झालाय पण तुमचं काय ते माहीत नाही. आता कुसुमताई म्हणत असते, हो तुमचं काय? सायली म्हणते, अगो कुसुमताई, इथे हे हॉस्पिटल आहे, इथे तर भांडू नकोस. इतक्यात एक नर्स येते आणि आता नर्सची फाईल बघते आणि कुसुमताईला म्हणते की तुम्ही जरा बाजूला सरकता का, इथे ना डॉक्टर येणार आहेत व्हिजिटसाठी म्हणून. आता कुसुमताई सुद्धा ना लगेचच बाजूला सरकते. आपण पाहतोय की इकडे सायली म्हणत असते की मधुभाऊनी ना मला नक्की उत्तर दिलं असतं, पण आता या दोघांच्या समोर मी मधुभाऊंशी कशी बोलू? आणि तो माणूस आहे ना आता मधुभाऊंच्या रूमच्या बाहेर आलेला असतो आणि ना तो फोनवरती ना कोणाला तरी डिटेल सांगत सुद्धा असतो सगळं. आणि पहिल्यांदा तर आजूबाजूला पाहतो की कुणी त्याला पाहत तर नाही ना वगैरे, हे सगळं त्या माणसाचं चालू असतं. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं सीन, इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिताच्या बाळाला घेऊन कल्पनाताई ना त्यांच्या रूममध्ये येतात. आता प्रतापराव सुद्धा तिथेच असतात. लगेचच ते गोलूला घेतात आणि त्याला खेळवत असतात. किती हुशार झालाय आमचा गोलू, आता आजोबांना ओळखतोय. आणि ते बाळ सुद्धा ना खूप क्यूट दाखवले, छान खेळत असतं. प्रतापराव म्हणतात, कल्पना याचं गोलू नाव आहे ना मला खूप आवडलंय, अगदी याच्या गालासारखं आहे गोल गोल असं म्हणून बाळाला खेळवत असतात. बाळ सुद्धा खूपच छान दाखवले. आणि प्रतापराव पुढे म्हणतात, काय रे बाळा काय चाललंय तुझं? असं त्याला छान बोलत असतात आणि म्हणतात का अगं पण याची आई कुठे गेली आहे, झोपली की काय? कल्पनाताई म्हणतात, नाही बाहेर गेली कुठेतरी. प्रतापराव म्हणतात, अगं पण कुठे गेली आहे? कल्पनाताई म्हणतात, मैत्रिणीकडे गेली असं तर मला म्हणाली, पण खरं काय ते तिलाच माहिती. प्रतापराव म्हणतात, अगं म्हणजे काय? तर कल्पनाताई म्हणतात, अहो हल्ली ना आजकाल त्या अस्मिताचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. कालसुद्धा आहे ना हॉस्पिटलमध्ये गेली आणि आज म्हणाली की मैत्रिणीकडे जाते. आता ती गोलूला माझ्याकडे सोडून गेली आणि मला म्हणाली की मी आता मैत्रिणीकडे जाते म्हणून. म्हटलं गोलूला घेऊन मी येते तुझ्यासोबत, तर नको म्हणाली मला. आणि बघा पुढे कल्पनाताई सांगत असतात की मगाशी सुद्धा ना गोलू किती रडत होता, आता गोलू किती छोटा आहे हो, त्याला अजून आईची गरज आहे ना, पण याला सोडून अस्मिताला ना कुठे जायचं असतं ना देवच जाणे, असं कल्पनाताई म्हणत असतात. आता प्रतापराव आता गोलूला देतात त्यांच्याकडे आणि आता तो गोलूसुद्धा थोडा रडतच असतो ना. प्रतापराव म्हणतात, कल्पना नको काळजी करू, अस्मिता आली ना की मी बोलतो हां त्याच्याशी. आता कल्पनाताई म्हणत असतात, अहो नक्की बोलावं, अस्मिताचं असं आणि ते अश्विनचं तसं, दुसरं स्टोक अगदी कोणाशी बोलत नाही काही नाही आणि ना नुसतं कुडत बसलेला असतो, असं कल्पनाताई सांगत असतात. पुढे म्हणतात की त्या मुलीने तर ना त्याच्या आयुष्याचं नुकसान करून टाकलंय. प्रतापराव म्हणतात, हे बघ त्याला ना अजून वेळ लागेल त्याला सावरायला. कल्पनाताई म्हणतात, अहो पण किती वेळ लागेल हो सावरायला, आता अस्मिता नाही का सावरली? प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिताचं कसं आहे ना, ती कुठल्याही संकटावर मात करते ग, तिचा स्वभावच तसा आहे, पण अश्विनचं तसं नाही आहे ग, खूप हळवा आहे ग तू, असं प्रतापराव म्हणत असतात. आणि त्यांना खरंच खूप वाईट वाटत असतं. ते म्हणत असतात की हे ना असे धक्के अश्विन नाही पोचवू शकणार ग, कधी कधी तर आहे ना कल्पना मला असं वाटतं ना की मीच अश्विनला कणखरं व्हायला ना नाही शिकवलं, बाप म्हणून आहे ना मी कमी पडलो ग आणि त्याचे परिणामच अश्विन भोगतोय. कल्पनाताई म्हणतात, अहो काही काय बोलताय तुम्ही, स्वतःला का दोष देताय? मी आहे ना तो उगाचच विषय काढला बाबा, हा तुम्ही ना मगाशी म्हणाला होतात ना तर तेच बरोबर आहे, आपण अश्विनला ना थोडासा वेळ द्यायलाच हवाय म्हणून, असं कल्पनाताई म्हणत असतात. आता पुन्हा आपण पाहतो इकडे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा तुमच्या पेशंटचे हेल्थ रिपोर्ट हे फारच चांगले आहेत आणि त्यांची अशीच जर का प्रोग्रेस राहिली तर ना त्यांची लवकरच बरी होण्याचे चान्सेस आहेत आणि लेट्स होप फॉर द बेस्ट असं डॉक्टर म्हणतात. आणि आता डॉक्टर तिथून निघून जातात. आपण पाहतो की डॉक्टर गेल्यानंतर सायली आणि कुसुमताई दोघेही खूपच खुश असतात. आता कुसुमताई म्हणतात, बरं सायली तो मी आता निघा हा दोघं जण, तो अशा अवस्थेमध्ये फार काळ हॉस्पिटलमध्ये नको राहू. सायली म्हणत असते, कुसुमताई अगं मधुबोना भेटण्याचं मन नाही ना भरलं? कुसुमताई म्हणते, अगं हो ग, पण तू एक दिवसाआधी इथे येतच होतीस ना, मग पुढचे काही महिने या वातावरणापासून जरा लांब राहा ना. आता अर्जुन म्हणतो, बायको चल निघूयात का म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुनी मधुबाऊंचे डोळे आहेत ना तर ते पापण्या मिटवत असतात आणि उघडत असतात. सायली म्हणत असते, मधुबो निघते हा मी म्हणून. आणि आता काय होतं की या कुसुमताई म्हणतात की अर्जुन सर माझ्या साऊची काळजी घे हां, नाहीतर गाठ माझ्याशी म्हणून. अर्जुन म्हणतं, हो नाही तुम्हाला घाबरतोय ना मी, म्हणूनच तर मी तिची काळजी घेतोय. आणि आता या दोघांची थोडीशी नोकझोक दाखवली. आता सायली म्हणते की चल कुसुमताई येते हा म्हणून. आता अर्जुन आणि सायली दोघी जण सुद्धा ना हॉस्पिटलच्या बाहेर जातात. आता हा माणूस तिथे पाळतीवरच असतो ना तर तो हे सगळं बघतो. आता अर्जुन सायली गेल्यानंतर आहे ना कुसुमताईच्या लक्षात येतं की अरे देवा, मी तर ना पौष्टिक लाडवाचा डबा
सायलीला द्यायचा राहिलाच ना असं म्हणून कुसुमताई म्हणतात मधुभाऊ मी आलेच म्हणून कुसुमताई आता सायलीच्या मागे मागे जातात तो डबा देण्यासाठी. आणि हे माणूस तो सगळं खिडकीतून पाहत असतो. आता कुसुमताई गेली की हा माणूस लगेचच मास्क आणि गॉगल घालतो आणि आता मधुभाऊंच्या रूममध्ये जातो. बापरे हा माणूस आहे ना नक्कीच असं मला वाटतं की हा याला ना सचिनने पाठवलेलं असणार आहे. पण बघू पुढे नक्की काय होतं ते. अजून काही याचं सत्य रिव्हील झालेलं नाहीये. आता आपण पाहतोय की हा माणूस आहे ना आता मधुभाऊंच्या रूममध्ये येतो. बराच वेळ तर त्यांच्याकडे बघतो आणि डायरेक्ट त्यांचा ना मास्क काढूनच टाकतो तोंडाचा. आणि ना तिथून मग नंतर पण त्याचा गॉगल वगैरे काढतो, मधुभाऊंकडे पाहतो आणि तिथून निघून गेलेला दाखवलेला आहे. मधुभाऊंचं मास्क काढल्यानंतर आहेत ना मधुभाऊ ना तडफडायला लागतात ना, त्यांना ना श्वास घ्यायला खूप त्रास होत असतो. आता हे माणूस हे सगळं पाहतो आणि बघा पुन्हा गॉगल घालून तिथून निघून जातो. बापरे किती निर्दयी दाखवलाय ना हा. आता हा माणूस तिथून निघून गेल्यानंतर काय होतं की बाहेर नर्स कोणाशी तरी बोलत असतात. हा माणूस अज्यातच तिथून निघून जातो आणि आता नर्स काय होतं की त्या मधुभाऊंच्या रूममध्ये येतात आणि पाहतात तर मधुभाऊंचा मास्क कोणीतरी काढलेला असतो. आणि आता त्या मशीनवरती सुद्धा जोरजोरात आहे ना हे म्हणजे ते हार्टबीटचा आवाज येत असतो. आता नर्स येते आणि म्हणते अरे पेशंटचा ऑक्सिजन मास्क कोणी काढला, म्हणून नर्स आहे ना पटकन ऑक्सिजन मास्क आहे असा पुन्हा लावते. आणि आता त्या सगळ्या मशीनकडे वगैरे पाहत असते आणि आता ती पुन्हा डॉक्टरांना सांगायला जाणार असते आणि म्हणत असते की अरे कोण आलं असेल इथे. म्हणून नर्स बाहेर जाऊन बघते तर बाहेर तर कुणीच नसतं. पण तिच्या लक्षातच येत नाही की नक्की कोण येऊन गेलं म्हणून. आणि बघा हा माणूस इतका चलाक दाखवलाय ना पुढे बघा हा माणूस काय काय करतो ते. आता आपण पाहतो इकडे चैतन्य म्हणत असतो अगं तू जॉब करायचं म्हणतेस का, अचानक कुठं आलंय तुझ्या डोक्यामध्ये हे सगळं. अस्मिता म्हणते अचानक नाही रे, गेले खूप दिवस झाले ना मला असं जाणवतंय की मी ना सतत कोणावरती तरी ना डिपेंड आहे. बघ ना लग्ना अगोदर डॅड आणि लग्नानंतर डॅड आणि सचिन दोघांवरती सुद्धा ना मी सारखीच डिपेंड राहत होते. पण आता आहे ना आता मला ना स्वतःसाठी काहीतरी करायचंय असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते आणि थँक्स टू सचिन आता मला माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी ना काहीतरी करता येईल म्हणून. आणि म्हणते अस्मिता चैतन्य अरे मला काहीतरी करायचंय रे. चैतन्य म्हणतो अगं पण गोलू अजून छोटा आहे ना, जर तुला नोकरी मिळाली तर तू त्याला सोडून ऑफिसला कशी जाशील. अस्मिता म्हणते अरे एकटीने सगळं कसं मॅनेज करायचं हे तर मला शिकायचं आहे ना. आणि पुढे म्हणत असते की आणि हे जर का मी करू शकले ना तरच मला कॉन्फिडन्स येईल की मी एकटीने स्मितला वाढवू शकते म्हणून असं अस्मिता म्हणत असते. पुढे म्हणते की अरे पण मला हे जमेल की नाही ना, मला याबद्दलही अजून मनात शंकाच येते. सचिन म्हणतो एक मिनिट हे बघ तू एकदा ठरवलेस ना मग शंका बिंका काही घ्यायची नाही. हां मी तुला सांगतो की तू खूप सॉलिड आहेस आणि मला माहिती की तुला हे जमणारच. आणि म्हणतो की आता तर गोलू तुला ताकद देतोय ना त्यामुळे जगात तू काही करू शकतेस. आणि असं चैतन्य सांगत असतो. पुढे म्हणतो अस्मिताई मला आवडली हां तुझी ही नोकरीची आयडिया. अस्मिता म्हणते थँक्यू रे चैतन्य. पण माझं ही नोकरीचं ऐकून तुला धक्का बसला होता ना. चैतन्य म्हणतो हां. आणि अस्मिता म्हणते पण तू माझ्यासाठी म्हणून किती पटकन तू माझ्या पाठीशी उभा राहिला असणार आहे. आणखीन एक रिक्वेस्ट होती. आता चैतन्य म्हणतो बोला मॅडम बंद आपकी सेवा मी हजेर आहे. अस्मिता म्हणते आत्ताच घरी काही सांगू नकोस हां, कारण ना मम्मा आणि डॅडला काही कळलं ना तर ती मला नोकरी करूच देणार नाहीत. आता चैतन्य म्हणतो बस एवढंच. अगं ठीक आहे मला तुझा प्रॉब्लेम कळतोय, मी अजिबात घरामध्ये सांगणार नाही. आणि जर का कोणी म्हणालं की अस्मिताईंनी नोकरी नाही करायची तर मी त्यांना सुद्धा समजावून सांगेन, सगळ्यांना सांगेन की अस्मिताईंनी आता तिचं जगण्याची आणि जगात पुढे जाण्याची तयारी केली म्हणून. अस्मिताला खूपच भारी वाटत असतं. हां चैतन्य म्हणतो अगं अस्मिताई आमचे खानविलकर नावाचे क्लायंट आहेत, तो म्हणत होता की त्यांच्या ऑफिसमध्ये वॅकन्सी आहे, त्याला एकदा विचारू का मी. आणि हां अरे एसके इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक वॅकन्सी आहे, मी तिथे सुद्धा विचारतो म्हणून. अर्जुन आहे ना खूप काही गोष्टी आणि खूप वॅकन्सी अस्मिताला सांगत असतो. आता हे सगळं ऐकून अस्मिताला खूपच भारी वाटत असतं आणि अस्मिता म्हणत असते खरंच थँक्यू चैतन्य. आणि आता हे दोघंजण सुद्धा कॉफी घेतात. आता आपण पाहतोय पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेरचा सीन. इकडे कुसुम म्हणत असते घे यातले पौष्टिक लाडू का हां बाळाला ना बाळासाठी आणि तुझ्यासाठी ना डिंकाचे लाडू बनवून दिलेत. आणि सायली म्हणत असते नक्की. आता कुसुम म्हणते की मधुभाऊंची तब्येत ठीक असते ना तर तुला आश्रमातच नेलं असतं ग बाळणपणासाठी. काकू तर म्हणतच होत्या की तिला घेऊन ये म्हणून, पण माझे कामानिमित्त सतत मुंबई पुणे धावपळ होत असते ना, मग तिथे सगळं करायला तसं कोणीच नाही आहे ग. आणि एकट्या काकूला हे सगळं झेपत नाही ना ग सगळं, असंही कुसुम सांगत असते. आपण म्हणते सायली तुझं डेवाळ जेव आहे ना ते आपण आश्रमात थाटात साजरं करूयात. हां असा पूर्ण आश्रम आहे ना फुलांच्या माळाने ना सजवून टाकूयात आणि तुझे ते फोटो पण काढूयात. आपण तू झोपळ्यावर बसली आहे आणि ती नावेतली. आता कुसुमताई थोडीशी भावूक झालेली असते. अर्जुन म्हणतो आणि डॉक्टर काय म्हणाले ते माहिती आहेत ना, ऐकलंच ना तू. आणि आता मधुभाऊ लवकर बरे होतील म्हणून. सायली म्हणते तुमच्या तोंडात आहे ना साखर पडो. आणि कुसुमताई तुला सांगू का मी, तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस. हां आता फक्त मधुभाऊंच्या तब्येतीची काळजी घे. अर्जुन म्हणतो आणि सायलीकडे लक्ष द्यायला मी आणि मम्मा तर आहोतच म्हणून. आपण पुढे पाहतोय की सायली म्हणते बरं कुसुमताई आम्ही निघू का ग म्हणून. त्या दोघी बहिणींना एकमेकीला अशी घट्ट मिठी मारतात. खूप छान दाखवले
दाखवला आजचं ठरलं तर मागचा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. अर्जुन म्हणतो बरं तुम्हाला कुठे सोडायचं आहे का, म्हणजे माझी गाडी तुम्हाला चालेल ना. कुसुमताई म्हणते इतकं काही खडूसपणे बोलण्याची गरज नाही आहे, येते मी, पण मी मधुभाऊंना सांगून येते हां, असं कुसुमताई म्हणते. आणि आता जायला निघते. इतक्यातच पुन्हा तिथे ना एक नर्स येते आणि म्हणते मिस्टर सुभेदार तुम्हाला ना डॉक्टरांनी बोलवलं आहे पेशंटबद्दल आणि त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि काहीतरी सांगायचं आहे म्हणून. आता सायली अर्जुनला कळतच नाही, आता तर डॉक्टरांशी बोललेलं असतात ना. पुढं आपण पाहतो की इकडे आता महिपतचं असेल. इकडे महिपतकडनं अनेक भक्तगण आलेले असतात आणि सगळेजण बहुगुणी महाराज की जय असा जय जयकार चालू असतो. इतक्यातच एक बाई येते आणि महिपतच्या पायाशी बसून म्हणते महिपत बाबा मला ना सोडवा या संकटातून, महिपत बाबा मला सोडवा. महिपत बाबा म्हणतात की शांत हो, काय झालं मला ते सांग. तर ती बाई म्हणते अहो माझा नवरा ना खूप दारू पितो, माझ्या संसाराला ना आग लागली हो, आणि म्हणते की तुम्ही तर त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी अक्कल घाला ना, असं ती बाई आता महिपतकडे रिक्वेस्ट करत असते. आता महिपत काय करतो बघा, हां त्याच्या गळ्यातली एक माळ काढतो आणि आता महिपत बाबांच्या समोर म्हणजे जो फोटो आहे ना तर त्यांच्यासमोर महिपत बाबांच्या समोर एक अंगारा काहीतरी ठेवलेला असतं. आता त्याच्यावरती ते माळेवरती काही अंगारा वगैरे घालतो, ते माळ हातामध्ये ठेवून ते अभिमंत्रित वगैरे करून देतो आणि आता त्या बाईच्या हातात देतो. आणि प्रेक्षकांनो बघा हा महिपत अगदी प्रॉपर अगदी मांत्रिकासारखा वागायला लागलेला आहे. आपण पाहतोय की आता ती माळ जी आहे तर ती महिपत अभिमंत्रित करून त्या बाईच्या हातात देतो आणि म्हणतो ही माळ घे आणि त्याच्या गळ्यामध्ये घाल आणि हे भस्म पण घे आणि नकळत त्याच्या जेवणात घाल. आता तो त्याचा रस्ता बदलेल आणि तो चांगल्या मार्गाने सुद्धा लागेल असं महिपत म्हणत असतो. आता ती बाई महिपतच्या पाया पडते आणि आता तिथून उठून मागे बसते. पुन्हा बहुगुणी बाबा की जय असा जय जयकार चालू होतो. आता आपण पाहतो हे सगळं चालू असतं. इतक्यातच आहे ना तिथं सचिन येतो आणि म्हणतो स्टॉप दिस नॉनसेन्स आणि असं जोरात ओरडतो. आणि आता सचिन म्हणायला लागतो की अण्णा अहो बस करावं, हे सगळं काय चालू केलं तुम्ही. अहो आधी मला वाटलं होतं की तुम्ही पोलिसांना दाखवण्यापुरतं हे सगळं तुम्ही चांगलं वागताय. अहो पण तुम्ही तर आता स्वतः महिपत बाबा बनलायत आणि लोकांना तुम्ही चांगल्या मार्ग वगैरे दाखवताय, हे सगळं काय चाललंय हो अण्णा, असं सचिन म्हणत असतो. आणि सचिन खूपच वैतागला असतो महिपतच्या या रूपाला. आता महिपत म्हणतो कसं आहे ना की आपण जर काही जगाचं कल्याण केलं ना तर आपलं कल्याण होईल. सचिन म्हणतो हो का, बरं मग आता माझं सुद्धा थोडंसं कल्याण करा ना महिपत बाबा. आणि म्हणतो त्या सुभेदार फॅमिलीने माझी नाचक्की केली, मला पोटगी द्यायला लावली, तर त्यांना धडा शिकवणं सोडून तुम्ही हे सगळं काय करत बसलाय. आता सचिन असं चिडून म्हणत असतो. महिपत म्हणतो बालका इकडे ये, अरे इतका राग बरा नव्हे, इकडे ये असं म्हणल्यानंतर सचिन येतो. हा पण सचिन आहे ना सचिनला काही इंटरेस्टच नसतो. आता महिपत म्हणतो की बस, अरे बाबांच्या चरणी बस, सगळे मार्ग मोकळे होतील तुझे. आणि आता पाठीमागचे लोक सुद्धा ना सगळे हो हो बरोबर आहे बसा बसा असं म्हणतात. आता सचिन हा नाही इलाजाने खाली बसतो हा गुडघ्यावरती. आता महिपत काय करतो की तिथे ठेवलेला अंगारा घेतो आणि आता महिपतच्या अभिमंत्रित करतो हा तो अंगारा सुद्धा. पुन्हा मंत्र वगैरे म्हणतो आणि आता काय होतं की सचिनच्या कपाळाला लावतो. आता सचिनला हे अजिबात आवडत नसतं. अंगारा लावतो आणि आता उरलेली पुडी त्याच्या हातात देतो आणि म्हणतो की हे घे बहुगुणी बाबा तुझे कल्याण करतील. आणि आता सचिनने उभा राहतो आणि म्हणतो की अण्णा मला ना या भस्माची काही गरज नाही आहे, ते तुम्ही ना तुमच्या या भक्तांना द्या. आणि म्हणतो की अहो अण्णा काय होतं तो तुम्ही आणि हे सगळं काय होऊन बसलंय असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो जाऊ दे तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे, म्हणून तिथूनही ना वैतागून निघून जातो. आता सचिन गेल्यानंतर महिपत म्हणतो आजची पिढी काय करणार ना दुसरं, असं महिपत म्हणत असतो. आणि पुन्हा बहुगुणी बाबा की जय असा पुन्हा एकदा जय जयकार सुरूच होतो. आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये म्हणत असतात. अर्जुन म्हणतो डॉक्टर काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. डॉक्टर म्हणतो हे बघा पेशंटच्या हेल्थ बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक गोष्ट अशी काही घडली आहे ना, आत्ताच आमच्यासमोर एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि आम्हाला तोच तुम्हाला सांगायचा आहे. हे बघा तुम्ही ना प्लीज शांतपणे ऐकून घ्या. सायली म्हणते एवढं काय झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात नर्स सांगा यांना. आता बघा हां नर्स सांगायला लागते. आत्ताच मी पेशंटच्या रूममध्ये गेली होते तर मला तिथे असं दिसलं की त्यांचा मास्क कोणीतरी ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून फेकला होता आणि आता बाजूला फेकलेला तो ऑक्सिजन मास्क मी पुन्हा गेल्यानंतर लावला, नाहीतर मधुभाऊंच्या जीवाला धोका झाला असतं. आता सायली म्हणत असते काय अहो पण हे असं कसं काय झालं, मधुभाऊ आता ठीक आहेत ना, त्यांच्या जीवाला काही झालं तर नाही ना. डॉक्टर म्हणतात हो त्या ठीक आहेत, नर्स तिकडे अगदी वेळेवर पोहोचल्या होत्या. आता अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो की तो मास्क जर का वेळेवर बसवला गेला नसता तर मधुभाऊंचा जीव जाऊ शकला असता डॉक्टर. म्हणून सगळेजण त्या डॉक्टरवर अक्षरशः तुटून पडतात. अर्जुन म्हणतो हे बघा हे कोणीतरी मुद्दाम केले, त्यांच्यावरती अटॅक झालाय आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये एका केअरलेस कारभार होतोच तरी कसा, असं अर्जुन आता डॉक्टरांनाच खूप बोलतो. पुढे अर्जुन म्हणतो कोणीतरी पेशंटच्या रूममध्ये जातं आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. आता कुसुमताई पण उठून उभा राहते आणि लागते ना बोलायला. कुसुमताई म्हणते अहो आम्ही इतक्या विश्वासाने मधुभाऊंना आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, आम्ही जमेल तसे इथे येऊन जाऊन असतो आणि त्यात तुमची काही जबाबदारी नाही आहे का, म्हणजे आम्ही इथे 24 तास बसून राहायचं आणि तुम्ही काहीच
काहीच नाही का करणार? डॉक्टरांना कुसुमताई सुद्धा खूपच बोलते. डॉक्टर म्हणतात नाही हो, असं काही नाही आहे. सायली म्हणते मग कसं आहे, आता तुम्हीच म्हणालात ना मधुभाऊंच्या जीवाला धोका होता, त्यांचा जीव घेण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, मग तरीही आम्हाला काळजी नाही का वाटणार? बापरे, सगळेजण ना डॉक्टरांना खूपच बोलतात. कुसुमताई म्हणते या अगोदर सुद्धा ना मधुभाऊंवरती हल्ला झाला म्हणून त्यांना इथं आणण्याची वेळ आणली आणि तुम्ही आता परत एकदा त्यांच्यावरती हल्ला होऊ दिला. अर्जुन म्हणतो हे बघा, तुम्ही पेशंटची काळजी घेऊ शकत नाही ना, म्हणून मी तुमच्या हॉस्पिटलवरती आता केसच करणार आहे, असं अर्जुन पण म्हणत असतो. आता ते डॉक्टर इतके घाबरून जातात ना की बस. डॉक्टर म्हणतात हे बघा, पेशंटला काही होऊ नये याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ही गोष्ट मला मान्यच आहे, पण प्लीज तुम्ही ना ही केस वगैरे करण्यासारखं ना काही बोलू नकात. अहो यामध्ये आमचा काहीच दोष नाही आहे असं डॉक्टर सांगत असतात. अर्जुन म्हणतो मग कोणाचा दोष आहे सांगा ना? अहो तुमच्या सिक्युरिटी स्टाफ हे सगळं घडत असताना कुठं होता? डॉक्टर म्हणतात हे बघा, पेशंटच्या रूममध्ये कोण गेलं हे फाइंड आउट करण्यासाठी आम्ही तुमच्याशी कॉपरेट करूच. आणि डॉक्टर पुढे म्हणतात हे बघा, आता आपल्याकडे CCTV फुटेजसुद्धा आहे ना, आपण ते CCTV फुटेज बघूयात. अर्जुन म्हणतो मला आत्ताच्या आत्ता सगळे CCTV फुटेज पाहायचेच आहेत. मधुभाऊचा ऑक्सिजन मास्क काढणारा व्यक्ती कोण होता ना ते मला बघायचंच आहे, असं अर्जुन यांना खूपच संतापून बोलत असतो. आणि म्हणतो की सायली मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना ना फोन करून त्यांना इथेच बोलवतो आणि मधुभाऊंच्या अटॅकविषयीची फाईल आहे ना ती सुद्धा इथेच घेऊन यायला सांगतो. मग तरच आपल्याला कळेल की या दोन्ही अटॅकमध्ये ना नक्की काय फरक आहे म्हणून. असं म्हणून अर्जुन काय करतो की लगेच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि सगळ्या डिटेल सांगतो. आता आपण पाहतोय पण एकच सीन, तो म्हणजे महिपत ह्याचा सचिन आणि साक्षीचा. आता साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो या सचिनने. आता ही साक्षी प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी पुण्याला गेलेली असते ना. सचिन आता साक्षीला व्हिडिओ कॉलवरती सांगत असतो तुझी जे अण्णा आहेत ना त्यांना ना वेड लागलंय, वेड. अगं कोणते ते बहुगुणी महाराज? अगं मला नाहीत माहिती ते, पण त्यांचं ना भूत चढलं या अण्णांच्या डोक्यावरती. अरे ते स्वतः महिपत बाबा म्हणून फिरतायत आणि लोकांना उपदेश देत आहेत ग, की मला जेव्हा अर्जुनने केसमध्ये हरवलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की ते पेटून उठतील आणि अर्जुन विरुद्ध आणि मला मदत करतील, पण कसलं काय? अगं ते माझ्याकडे येऊन मला काय म्हणाले माहिती आहे का तुला? जर कुणी आपले डोळे फोडले ना आणि सोडाच्या भावनेने आपण त्यांचे डोळे फोडले तर म्हणे काय, हां अरे अख्खं जग आंधळं होईल म्हणे. वा साक्षी वा, हे काय मी काय म्हणजे फक्त डोळे बंद करून बसायचं का? आता सचिन खूपच चिडलेला असतो. साक्षी म्हणत असते सचिन प्लीज शांत हो रे तू. हे बघ अण्णाने एखादी गोष्ट ठरवली ना की मग ती कुणीही बदलू शकत नाही. अण्णा हे असेच आहेत आणि हे बघ तुला त्या सुभेदारांचा बदला घ्यायचा असेल ना तर तुला आता अण्णांची काही मदत होणार नाही. त्यामुळे जे काही करशील ना तर ते तुलाच करावं लागेल असं साक्षी पण सांगते. आता सचिन म्हणतो साक्षी अगं मला त्या घरात एंट्री पण नाही आहे आणि मग मी कसं त्यांना धडा शिकवणार आहे? आता साक्षी म्हणते हे बघ सचिन, एक व्यक्ती आहे जी तुला ना खूप मदत करू शकेल. सचिन म्हणतो कोण? तर साक्षी म्हणते प्रिया सुभेदार म्हणजेच बबली लोखंडे. आता सचिन म्हणतं काही काय सांगतेस? अगं ती प्रिया स्वतः जेलमध्ये सडती आणि ती काय मला मदत करणार आहे? आता साक्षी म्हणते हे बघ प्रिया स्वतः जरी काही करू शकत नसली ना तरीही तिला सुभेदारांची प्रत्येक दुखरी नस माहिती आहे असं साक्षी सांगते. आणि म्हणते आणि ती सुद्धा आहे ना तुझ्या इतकीच सुभेदारांचा बदला घेण्यासाठी उत्सुक असणारच. आणि कसं असतंय ना की आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. हे बघ सचिन, तू आणि प्रिया जर काही एकत्र आलात ना तर सुभेदारांना तुमच्यापासून कोणीही वाचू शकत नाही असं साक्षी सांगते. आता सचिन म्हणतो हो यार, माझ्या हे सगळं लक्षातच कसं काही नाही आलं ग. आणि पुढे म्हणायला लागतो वा साक्षी शिखरे, कधी कधी ना तू महिपत शिकरेची मुलगी शोभतेस हां, पण ते आत्ताचे नाहीत हा पांढरे कपडेवाले महिपत बाबा, ते पहिले पूर्वीचे जे होते ना काळ्या मनाचे, तर त्यांची मुलगी अगदी शोभतेस हां असं सचिन म्हणून स्माईल करत असतो. आता आपण पाहतो इकडे CCTV कॅमेऱ्यामध्ये इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. आता हॉस्पिटलचा स्टाफ पण असतो आणि सगळेजण आहेत ना ते फुटेज पाहत असतात. तर आपण पाहतो की कुसुमताई गेल्यानंतर ना कुणी येऊन मास्क काढला हे काही त्यात दिसत नसतं, फक्त नर्सने येऊन मास्क घातला एवढं दिसत असतं. अर्जुन म्हणतो हाऊ इज इट पॉसिबल? आणि म्हणतो अरे या व्हिडिओप्रमाणे फक्त आपण दोघं कुसुमताई आणि नर्स एवढीच माणसं त्या रूममध्ये गेलेली आहेत. सायली म्हणते हो ना, आपण दोघं निघाल्यानंतर कुसुमताई लाडवाचा डबाला घेऊन पळत निघाली बाहेर, त्यानंतर फक्त आतमध्ये नर्स गेली आणि पण मग त्याशिवाय हे कुणी केलं असेल? आता इन्स्पेक्टर सावंत हे सगळं खूप बारीक बघत असतात. अर्जुन म्हणत असतो मला काहीच कळत नाही. आणि आपण पाहतोय ज्या माणसाने हा मास्क काढले ना तो माणूस बाहेर सिक्युरिटी गार्डपाशी उभारलेला असतो, म्हणजे त्यांनी ना या गार्डला मॅनेज केलेला असतं आणि तो दरवाजा तो भरून हे सगळं ऐकत असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात एक मिनिट अर्जुन सर, रिव्हर्स करा जरा. आणि रिव्हर्स करून बघतात तर म्हणतात हे बघा कुसुमताई जेव्हा लाडवाचा डबा घेऊन निघाल्या त्यावेळेस आहे ना मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती मास्क होता आणि बघा जेव्हा नर्स आतमध्ये आली तर त्यावेळेस आहे ना मधुभाऊंचा मास्क काढलेला होता. म्हणजे तुमच्या लक्षात येते का अर्जुन सर मला काय म्हणायचं ते? अर्जुनच्या लगेच लक्षात येतं. अर्जुन म्हणतो येस आणि अर्जुन खूपच चिडतो. अर्जुन म्हणतो करेक्ट आहे, म्हणजे ना याचा अर्थ असा आहे की त्या मधल्या वेळामध्ये
घरामध्ये कुणीतरी इथे येऊन गेले म्हणून अर्जुन म्हणतो, पण जर का कुणी आलं असतं तर आपल्याला दिसलं असतं ना, पण या. आणि अचानक अर्जुनला क्लिक होतं की अरे एक मिनिट म्हणतो अर्जुन, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे फुटेज टेम्पल केलं गेलेलं आहे. आणि तो माणूस दरवाजा उभारून हे सगळं ऐकत असतो. अर्जुन आता सावंत म्हणते, एक्झॅक्टली मला सुद्धा तेच वाटतंय की कुणीतरी कॅमेराशी किंवा या फुटेजशी ना छेडछाड केली म्हणून. आणि तो माणूस आता दरवाजामध्ये उभारून म्हणत असतो की ते फुटेज कुणी डिलीट केले नाही, तुम्हाला कधीच कळणार नाही, असं तो दरवाजामधून उभारून बोलत असतो. आणि ठरलं तर मग आजचा भाग इथे संपतो. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय की अर्जुन आता त्या सिक्युरिटी गार्डला पकडतो आणि म्हणतो, तूच त्याला मॅनेज केलं ना, CCTV फुटेज डिलीट कसं गेलं, कसं काय झालं म्हणून. अर्जुन आता त्याला ना खूपच रागवत असतो. इतक्यातच सायलीची तब्येत बिघडते आणि आता पुन्हा सायलीला ना किल्लेदारांच्या घरी आणलं जातं. तर सायली अजूनही तिच्याच विचारात असते आणि म्हणत असते की मला मधुवंशी पुन्हा बोलता यायला हवं होतं. इकडे रविराज म्हणतात की सायली, तुझ्या मनात जे काय असेल ना तर ते बोलून टाक. सायली म्हणते की तुम्ही ज्या व्यक्तीची इतकी वर्ष झाली वाट बघताय ती व्यक्ती कदाचित मी असेन, असं मी कसं बोलून दाखवू तुम्हाला, असं सायली रडतच ना मनातल्या मनात बोलत असते. आता पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होतं ते. प्लीज त्यासाठी ना पाहत राहा माझ्यावरती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.